पुण्यातल्या भोरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी अनोखी प्रथा जी आहे ती पडलेली आहे. त्यानुसार खरं तर जे कबूतरप्रेमी त्यांच्याकडून अनोखा खेळ जो आहे तो खेळला जातो. मी आत्ता भोरमधल्या अशाच एका ढाबळीवर आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर ही कबूतर ढाबळीच्या ठिकाणी अशा पद्धतीने ढाबळ मालक जे आहेत ते आपली कबूतर त्यांनी वर उडवलेली आहेत. खरं तर आजच्या दिवशी कबूतर जे ढाबळी मालक आहेत त्यांच्याकडून दिवाळीमध्ये वेगवेगळ्या ढाबळी मालक असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्याकडून वर्गणी गोळा केले जाते आणि या वर्गणीतून अनेक कबूतरं जी आहेत ती दुसऱ्या जातीची आणले जातात. महागडी कबूतरही असतात आणि ती वेगवेगळ्या ठिकाणाहून सोडली जातात आणि त्यानंतर भोरमधले जे ढाबळ मालक आहेत ते आपले कबूतर अशा प्रकारे उडवतात आणि जी सोडलेली कबूतरं आहेत विविध ठिकाणी ती कबूतरं आपल्या या कबुतरांच्या थवामध्ये घेण्याचा प्रयत्न असतो आणि अशा प्रकारे हा संपूर्ण खेळ जो आहे तो खरं तर आजच्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी हा भोरमध्ये खेळला जातो. खरं तर गेल्या अनेक वर्षाची ही प्रथा आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक ढाबळ मालक आहेत. कशा प्रकारे आजच्या दिवशी हा खेळ खेळला जातो? ही वर्गणी काढून एक पक्षी बाहेर गावावरून आणले जातात आणि ते पक्ष्यांना एक विशिष्ट प्रकारचा कलर दिला जातो त्यांच्या पंखांना. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणावरून ते पक्षी सोडले जातात आणि मग ते पक्षी पकडण्यासाठी मग प्रत्येक जण आपापले थवे सोडतात आणि ते त्या दिवशी जे सापडलेले पक्षी आहेत ते प्रतिष्ठा मानले जाते. अच्छा, यंदा किती पक्षी कुठून कुठून आणलेले आहेत? किती पक्षी आणले? कर्नूलवरून 39 पक्षी आणले आणि पुण्यावरून 200 पक्षी आणलेले आहेत आणि शेजारी भोलावडा गाव आहे तिथं त्यांनी 71 पक्षी आणलेले आहेत. असे टोटल 350च्या आसपास पक्षी सोडलेले आहेत आज. म्हणजे टोटल 350 पक्षी वरती सोडले जातात आणि ते आपल्या थव्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करून दिवसभर हा खेळ. आता हे 2-3 दिवस हा खेळ चालणार आहे. अच्छा, म्हणजे पुढचे 2-3 दिवस आजपासून पुढचे 2-3 दिवस हा खेळ 2-3 दिवस चाललेला आहे. अच्छा, त्यासाठी वेगवेगळे आमचे मित्र बाहेर गावावरून येऊन इथं आनंद घेत आहेत. अच्छा, आणि साधारणतः कधीपासून हा खेळ खेळण्यास सुरुवात झालेली आहे? 70-75 वर्षाची परंपरा आहे. पुढं रोटेट करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. आपण पाहतो की कशा पद्धतीने दिवाळीमधल्या भाऊबीजेच्या दिवशी या ढाबळ मालक असतील कबूतरप्रेमी असतील त्यांच्याकडून हा अनोखा खेळ जो आहे तो खेळला जातो आणि एक प्रकारे दिवाळीचा आनंद अशा प्रकारे अनोख्या पद्धतीनं कबूतरप्रेमीकडून लुटला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार सोनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.